छान झालेली आहे। कोळंबी सुद्धा मस्त अशी शिजलेली आहे। तुम्ही घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला पण ही रेसिपी आवडेल। पाव किलो कोळंबी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि कोळंबीला हळद व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवायची आहे। अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर, लसूण, अद्रक, कांदा कट करून घेतलेला आहे। कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे खोबऱ्याबरोबर। अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ, हा घाटी मसाला आहे घरगुती। चला मग कोळंबी बनवायला सुरुवात करूया। खोबरं भाजायचं आहे। खोबरं हलकसं ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे। कांदा सुद्धा आपण भाजून घ्यायचा आहे, दोन्ही एकत्र भाजून घ्यायचं आहे आपल्याला। तेल थोडंसं, कांदा आणि खोबरं आपल्याला जास्त ब्राऊन करायचं नाहीये। खोबरं आणि कांदा आपलं हलकसं ब्राऊन झालेलं आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे। आता त्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरला बारीक करायचं आहे। आता खोबरं आणि कांदा थंड होईपर्यंत आपण कोळंबी बनवायला सुरुवात करूया। 1.5 पळी तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। तेलामध्ये कढीपत्ता घालायचा आहे, त्यानंतर कांदा सुद्धा हलकासा ब्राऊन करायचा आहे, जास्त पण ब्राऊन करायचं नाहीये, नाहीतर कोळंबीमध्ये ते कडवटपणा लागेल। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे कांदा भाजताना। कांदा ब्राऊन झालेला आहे। आता त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो आपल्याला नरम होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये कोळंबी घालायची आहे। कोळंबी 2 मिनिटं तेलामध्ये मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे। लसूण, कांदा, जिरं, अद्रक आणि खोबरं मिक्सरला पहिल्यांदा बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कोथिंबीर घालून बारीक करायचं आहे। तर आपण पहिल्यांदा मिक्सरला हे बारीक करून घेऊया। कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मसाला बारीक करून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी, मसाला आपला बारीक करून झालेला आहे। जो खोबऱ्याचा मसाला बनवून घेतलेला तो मसाला घालायचा आहे कोळंबीमध्ये। मसाला सुद्धा 5 मिनिटं कोळंबीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला आपला भाजून झालेला आहे। त्यामध्ये घाटी मसाला मी 2 चमचे घातलेले आहेत आणि जो मसाला तुमच्याकडे असेल तो मसाला तुम्ही वापरू शकता आणि जसं तुम्हाला तिखट हवं तसं तुम्ही तिखट बनवू शकता। मसाला 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचा आहे कोळंबीमध्ये। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्यातलं पाणी थोडंसं कोळंबीमध्ये घालायचं आहे, कारण की मिक्सरच्या भांड्याला मसाला चिकटलेला असतो, तो आपल्याला वेस्ट घालवायचा नाही आहे अजिबात। त्यामुळे मिक्सरचं भांडं सुद्धा धुवून मस्तपैकी कोळंबीत पाणी घालायचं आहे, गरम पाणी। पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने घालायचं आहे। चवीनुसार मीठ। आता एक उकळी येऊन द्यायची आहे। मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे। गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि त्यावरती प्लेट झाकायची आहे 20 मिनिटं कोळंबी शिजण्यासाठी। 20 मिनिटं झालेली आहेत, प्लेट काढून घेऊया। मस्त अशी तरी आलेली आहे। कोळंबी
कोळंबीचं कालवण तयार झालेलं आहे. कोळंबी सुद्धा आपली शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही. कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे. मस्त असा कोळंबीचा रस्सा झालेला आहे. कोळंबीचा रस्सा तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. कोळंबीचं कालवण आवडलं तर घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन मी तुम्हाला पुन्हा भेटेन. तोपर्यंत बाय बाय.